अजित पवारांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र अमित शहांच्या हातात. खासदार संजय राऊतांची टीका. राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर ते भाजपमध्ये होईल, खासदार संजय राऊतांचा दावा. यापुढे त्यांच्या पक्षाची संपूर्ण सूत्र अजित पवारांनंतर ही अमित शहांकडे, फडणवीसांकडे सुद्धा नाही, अमित शहांकडे आहे. हे माझ्या इतकं खात्रीनं कोणी सांगू शकत नाही. भविष्यामध्ये या पक्षाचं काय होईल, हा पक्ष मर्ज होईल का भाजपात, विलीनीकरण झालं त्या पक्षाचं भाजपबरोबर विलीनीकरण होईल. महाविकास आघाडीकडे राज्यसभेवरती एक उमेदवार पाठवण्या इतकं संख्याबळ असल्याची संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर राज्यसभेविषयी महाविकास आघाडीमधले 3 पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील अशी राऊतांची प्रतिक्रिया. तर शरद पवार राज्यसभेची निवडणूक लढवणार, राऊतांची माहिती. मध्यंतरी माझी शरद पवार साहेबांशी चर्चा झाली. त्यांना मी या विषयावरती त्यांचं मत विचारलं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार आहे, हे त्यांनी मला सांगितलं. आता या 3 पक्षामध्ये चर्चा होईल. राज्य सरकारचा टिपू सुलतानच्या फोटोला विरोध असेल तर सरकारनं एक आदेश काढावा आणि फोटो काढून टाकावा. त्यासाठी वादावादी आणि समाजातलं वातावरण का खराब करताय, संजय राऊतांचा सरकारला सवाल. 24 तासांमध्ये टिपू सुलतानचा फोटो हटवा, नाहीतर सकल हिंदू समाजाला फोटो हटवण्यासाठी बोलवू. भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांचा मालेगाव महानगरपालिकेला इशारा. शरद पवार यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आलाय. श्वसनासाठी त्रास होत असल्यामुळे आणि खोकल्यामुळे पवारांवरती पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. काल पुण्यामध्ये दिवसभर बैठका घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा बारामतीमध्ये पहिला जनता दरबार सुरू. जनता दरबारामध्ये स्थानिक नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावरती तात्काळ निर्णय घेण्याचा प्रयत्न. नरहरी झिरवळ यांच्या मदतीला सध्या अमोल मिटकरी धावून गेलेत. झिरवळांच्या बदनामीची कुणीतरी सुपारी दिली आहे. सुपारी देणाऱ्यांचे काळे कारनामे लवकरच उघड करणार, मिटकरींचा इशारा. नगरविकास खात्यावरती टीका करत मंत्री गणेश नाईकांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवरती तोफ डागली आहे. नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी भूखंड मागितले होते, ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचा गणेश नाईकांचा आरोप आहे. मनसेकडून मराठी भाषा दिनाची तयारी सध्या होतीये. नियोजनाच्या संदर्भात थोड्याच वेळात मनसेची बैठक. राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक पार पडेल. परधर्मीयांनी मराठीचा झेंडा फडकवणं स्वागतार्ह. परभणीमध्ये मुस्लिम महापौर दिल्याच्या टीकेला संजय राऊतांचं दैनिक सामनाच्या अग्रलेखामधून प्रत्युत्तर. ज्यांनी आयुष्यभर थडगी आणि कबरींचं राजकारण केलं त्यांना ही राष्ट्रभक्ती समजणार काय, राऊतांचा हल्लाबोल. धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येणार नाहीयेत. माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. महायुती म्हणून लढलो, महायुतीचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होईल, गायकवाड यांनी स्पष्ट केलंय. धाराशिव जिल्हा परिषदेवरती अध्यक्ष भाजपचा की शिवसेनेचा याचा अजूनही निर्णय झालेला नाहीये. माजी खासदार रवींद्र गायकवाड यांची प्रतिक्रिया. आमदार राणा जगजितसिंहांच्या पत्नी अर्चना पाटील अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा या देखील अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आहेत. इम्तियाज जलील नवनिर्वाचित नगरसेवकांसह छत्रपती संभाजीनगरहून हैदराबादसाठी रवाना. पक्षाचं मुख्यालय असलेल्या दारुसलाम इथे एमआयएम महाराष्ट्रामधील विजयाच्या निमित्तानं दारुसलाम डे साजरा करणार आहे. भास्कर जाधव माझ्यामुळे निवडून आले. रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये भास्कर जाधव यांचा विरोध झुगारत निवडून आलेल्या नेत्रा ठाकूर यांची खोचक टीका. भास्कर जाधव यांना सांगूनच पक्षांतर, तरी देखील त्यांनी पातळी सोडून टीका केल्याचा हल्लाबोल. अजित पवार यांच्या विमान अपघाताची AAIB कडून चौकशी केली जाणार आहे. या संदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी निर्देश दिले. आमदार रोहित पवार यांनी ही मागणी केलेली होती.
बँकांच्या कर्जवसुलीच्या दादागिरीला आता फुलस्टॉप. रिझर्व्ह बँकेकडून कर्जवसुलीच्या संदर्भात कडक नियमावली. त्यामुळे बँकेचं कर्ज थकलं की वसुलीसाठी येणारे धमकीचे फोन कॉल्स आणि रिकव्हरी एजंट्सचं उर्मट वर्तन काहीसं थांबणार आहे. एबीपी न्यूज नेटवर्कचे एक्झिक्युटिव्ह व्हॉइस प्रेसिडेंट राजीव खांडेकर यांचा कृतज्ञता पुरस्कारानं सन्मान केला जाणार आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रामधल्या योगदानाबद्दल अहिल्यानगरच्या सोनई इथल्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठाननं हा पुरस्कार आयोजित केलाय. सोनईच्या मुळा पब्लिक स्कूलच्या प्रांगणामध्ये आज दुपारी 4 वाजता ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा होणार आहे. राजीव खांडेकर यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, संदीप वासलेकर यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये वाशी कळमच्या पाठोपाठ परांडा पोलिसांची अफू शेतीवरती कारवाई. कांद्याच्या शेतामध्ये अफूची शेती आढळली आहे. 1 किलो 200 ग्रॅम वजनाची एकूण 36 अफूची झाडं पोलिसांनी जप्त केली. बुलडाण्याच्या परतवाड्यावरून पुण्याला निघालेल्या बसमध्ये चालक मद्यप्राशन करून बस चालवत असल्याचा प्रकार. चालक आणि सहचालक धावत्या बसमध्ये मद्यपान करत होते. नागरिकांनी पोलिसांना पाचारण केलंय. भंडाऱ्यामध्ये वाळू माफियांमधील अंतर्गत संघर्षामधून 2023 मध्ये एकाची हत्या झाली. 3 वर्षांपासून फरार मोकाच्या आरोपीच्या मुसक्या आवळल्यात यश आलंय. नागपूर क्राईम ब्रांचनं ही मोठी कारवाई केली आहे. ड्रंक अँड ड्राईव्हनं घेतला राजहंस रामटेके या सेवानिवृत्त शिक्षकाचा बळी. भंडाऱ्याच्या ब्रह्मी इथली घटना आहे. मद्यधुंद कार चालकाच्या धडकेमध्ये रामटेके यांचा मृत्यू झालाय. रात्री जेवणाच्या नंतर पत्नीसह घरासमोर शतपावली करत असताना हा अपघात झाला. मद्यधुंद कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातल्या उर्दू शाळेमधल्या स्नेहसंमेलनामध्ये पाकिस्तानी देशभक्ती गीतावरती नृत्य सादर करण्यात आलं. भाजप नगरसेवकांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल. जळगाव शहरामधल्या रामेश्वर कॉलनीमधील अपार्टमेंटच्या पार्किंगमधल्या आगीमध्ये 16 पेक्षा अधिक दुचाकी जळून खाक झाल्या. मध्यरात्री 2 वाजता ही आग लागली. साई गजानन रेसिडेन्सीच्या पार्किंगमधली ही घटना आहे. अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण. भारत, जपान आणि इंडोनेशियाच्या नौदलाचा अंदमानच्या समुद्रामध्ये त्रिपक्षीय सागरी सराव. हिंद महासागरामधल्या क्षेत्रामध्ये सागरी सुरक्षा, स्थिरता बळकट करणं आणि कार्यक्षमता वाढवणं हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये गुरेजच्या बर्फाच्छादित दरीमध्ये पार पडला मुलींचा क्रिकेट सामना. गुरेज स्नो क्रिकेट प्रीमियर लीग 2026चा मुलींचा हा सामना होता. काश्मीर खोऱ्याला लडाखशी जोडणाऱ्या जोजिला खिंडीमध्ये हिमस्खलन झालंय. सीमा रस्ते संघटनेचा ट्रक हा हिमवादळामध्ये अडकून पडला. बीआरओच्या टीम जोजिला खिंडीजवळ बर्फ हटवण्याचं काम करत असताना हे हिमस्खलन झालंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.